2-3 महिने अगोदर माझा एक व्हिडिओ वाकीघोलामध्ये गेला होता स्पर्धा परीक्षेचा। त्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षेची आग लागलेली आहे। कालच 3 मुलं गावठाणची आलेली आहेत। त्यांनी मला फोन केला की रूम बघायचा, त्यांना रूम बघून दिला मी। अशी आग लागली पाहिजे तुम्हाला। आग लागली 2-3 वर्ष अभ्यास करायचा आणि पहिलं काय आहे, पहिली क्लास 3 पोस्ट काढायची आपल्याला। क्लास 2 क्लास 1 कडे जाऊ नका। क्लास 3 चा अभ्यास केला तर क्लास 4 जॉब पण चांगला आहे। अग्निवीर स्कीम आहे ना, त्यापेक्षा क्लास 4 जॉब चांगला। अग्निवीर स्कीम जोपर्यंत परमनंट स्कीम होत नाही तुम्ही तिकडे जाऊच नका। ते देशासाठी पण नुकसान आहे आणि स्वतःसाठी पण नुकसान आहे। पण तुमचा अभ्यास काय आहे? अभ्यास काय करायचा? 5वी ते 10वी पर्यंत गणित, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GK1 म्हणजे काय? फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी। GK2 म्हणजे काय? हिस्ट्री जिओग्राफी सिविक्स हे झालं। आणि GK जनरल नॉलेज आणि तुमची बुद्धिमत्ता, हा अभ्यास करायचा आहे। आणि तुम्हाला एवढंच करायचं आहे। बाकी 3 वर्ष अभ्यास करायचा, तुम्ही सगळं सोडून द्यायचं। आणि एखादा कोण माणूस गरीब असेल तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करत कुठं हॉटेलमध्ये जॉब करत क्लास घ्या। 5वी ते 10वी जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? जो तुम्ही 5वी ते 10वी अभ्यास करता तोच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येतो। पण तेवढंच की ते फास्ट करावं लागते तुम्हाला। जे गणित वगैरे तुम्हाला फास्ट करावं लागतात। तुम्ही काय करतात, ते गणित मोठी लगेच फटाफट डोक्यात बसलं पाहिजे। हा हे असा फॉर्म्युला आहे, तसा आहे, प्रॉफिट लॉस उदाहरण सांगतो। हा असा अभ्यास तुम्ही करायचा। आणि तुम्हाला सांगतो पुढच्या 10 वर्षात वाकीघोलात ना खूप अधिकारी होणार। आणि तुम्ही लाजू नका, क्लास 4 जॉबसाठी लाजू नका। क्लास 4 जॉब कसा आहे माहिती आहे? क्लास 3 नाही मिळालं तर क्लास 4 जॉब मिळेल। क्लास 3 चा अभ्यास करा पहिलं। क्लास 3 चा जॉब अभ्यास करा आणि क्लास 4 मिळाले खूप आहे। पुढच्या वर्षी 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। 50,000 रुपये पगार आहे। काय गावात काय आणि इथं काय बरं आहे ना? माझा ऐकला। आणि लास्ट तुम्हाला सांगतो, पोरींच्या नादाला लागायचं नाही। जोपर्यंत तुम्हाला एखादी पोस्ट मिळत नाही, ती क्लास 4 असून दे किंवा क्लास 3 असून दे, तोपर्यंत पोरींच्या नादाला लागायचं नाही। पोरींच्या नादाला लागला की बाद तुम्ही। माझं ऐका। आणि अशी आग लागली पाहिजे लोकांना। हे काय असे लोक गाव सोडलं, तुम्ही गाव सोडायला पाहिजे। जोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही। उदाहरण मी पण आहे। मी पण वाकीघोलात होतो। मी गाव सोडलं म्हणून मी सुधारलो। तुम्ही गाव सोडायचं, गावात राहायचं नाही। या तुम्ही इथं कुठेतरी हॉटेलमध्ये जॉब करा, अभ्यास करा, असं करत राहायचं। गाव सोडायचं। गावात एकदा राहिलं का नाही मग मासे मारत राहावा, खिकडी पकडा, इकडे जावा तिकडे त्याच्या नादातच तुम्ही राहणार। मग मी पण गावात आलो का मी आलो की गावात 10 दिवस मला जाऊच वाटत नाही, इकडे येऊच वाटत नाही। गावाची नशा लई बेकार आहे। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।